ते देशात सध्या मतचोरीचा हा मुद्दा तापलेला असताना आता आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केले। विधानसभा निवडणुकीमध्ये न मिळणारी 10,000 मतं गायब करण्याची ऑफर देण्यात आली होती, असं खळबळजनक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आणि याबाबतचे पुरावे गोळा करून ते सादर करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला 10,000 मतं हे मोठी गंभीर हे आहे। म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी ऑफर आली होती। मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले। मी व्हॉट्सअप केलं, कॉल होते, रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादरीकरण 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय। तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो। अशी ऑफर तुम्हाला आली होती? हां, पक्षाची होते का? पण आम्ही बम जोमात होतो ना, आम्हाला वाटलं जमतेच आपलं, कशाला काय गायब करायचं, होऊ दे आले। मी आपल्याला सांगू का, लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 निवडून आले खासदार आणि 31 पराभूत झाले। आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कोणाला दोष दिलाय का? शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे। त्यांना मत कुणाला द्यायचं, कुठलं बटन दाबायचं, त्यावेळेस त्यांनी इथं थोडंसं आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून खचून न जाता, नाउमेद न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर 5 महिन्यांनी गेलो आणि 238 आमदार निवडून आणले। आता 238 आमदार निवडून आल्यानंतर अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात। याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार निवडणूक आयोगाकडे करावी। आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे। आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला, म्हणजे मतचोरी कोणी केली होती? निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी। आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात तेही सत्य आहे। आज गावगाव अशा पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात 16 दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतायत आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आला आहे। लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे बच्चू कडूंसारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना, लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे 5-5 वर्षात वाढलं नाही, एवढं मतदान एवढं 3 महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे।